श्री स्वामी समर्थ व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पितृदोष आहे हे कसं ओळखायचं? पितृदोषाचे काय काय लक्षणं आहे त्याचबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तुम्ही देवाच्या सेवेसोबतच पितरांची सेवाही करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. पितृदोष हा खूप वाईट असा असतो. तो तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये मागे खेचत असतो. पितृदोषामुळे घरामध्ये खूप अडचणी येतात, खूप दुःख येतात. घरामध्ये कोणाचीही प्रगती होत नसते, केलेली कामं मार्गी लागत नाही. आणि हा पितृदोष आहे ना, तो पिढ्यानपिढ्या चालूच असतो. आता गणपती उठल्यानंतर पितृपक्ष सुरू होणार आहे. आता पितृदोष आपल्यावर आहे का नाही ते कसं ओळखायचं तेच बघू. पितृदोष असल्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्टीला खूप अडचणीला सामोरं जावं लागतं. त्यामुळे मी सर्वांना, सर्व ताई दादांना हात जोडून विनंती करते की तुम्ही या पितृपक्षांमध्ये जे काही उपाय सांगितले जातात त्या उपाय करा. नक्कीच तुमचा पितृदोष कमी होईल. म्हणून या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये म्हणजेच पितृपक्षामध्ये आपल्याला पितरांसाठी काही दानधर्म करायचे आहे, पितरांचे पूजन करायचे आहे, पितरांसाठी श्राद्ध करायचं आहे. आणि पितरांचे आशीर्वाद आपल्याला मिळाले तर आपल्याला भरभरून सुख, समृद्धी, आनंद नक्कीच मिळतो. पितृदोषाचं पहिलं लक्षण म्हणजे मुलबाळ होत नाही. खूप दवाखाने करूनसुद्धा मुलबाळ होत नाही. वेगवेगळे डॉक्टर करून, देवाची सेवा करून काहीही केल्या तरी मुलबाळ हे पितृदोषाचं एक मोठं लक्षण आहे. दुसरा म्हणजे की व्यवसाय, नोकरीमध्ये आपल्याला सारखं ना सारखं तोटा, नुकसान होत असतं. महत्त्वाचं लक्षण म्हणजे की घरात राहणाऱ्या लोकांमध्ये छोट्याने छोट्या गोष्टीमध्ये काही ना काही कारणांमुळे वाद होत असतात. अगदी भांडण करायला काही कारणसुद्धा नसतं. सकाळ झाली तरी भांडण होतच असते. ज्या घरामध्ये होत असेल त्या घरामध्ये 100% पितृदोष आहेच. मुलाचं आणि बापाचं पटत नाही. ते मुलं काही पण वाईट बोलत असतात. तेच घरांमध्ये फक्त आणि फक्त वाईटच बोलले जाते. काही कारण नसताना सुद्धा तरी वाईटच बोलले जाते. तर हे सुद्धा पितृदोषाचेच लक्षण आहे. दुसरं लक्षण म्हणजे की लग्न नाही जमणे. खूप चांगलं आहे, मुलगा खूप चांगला आहे, खूप मोठ्या पोजवर आहे, खूप सारा त्याला छान पगार आहे, तरीसुद्धा लग्न जमत नाही. किंवा मुलगी खूप छान आहे, मुलगीला खूप सारं पगार आहे, मुलगीसुद्धा कमवते, तरी मुलगीचं लग्न जमत नसेल तर त्या घरामध्ये पितृदोष नक्की आहे. तर तुम्ही अशा गुरुजींना दाखवा की ज्यांना सगळं माहीत आहे. त्यांना तुमची कुंडली एकदा नक्की दाखवा. तुम्हाला नक्की कळेल की मग तुम्हाला कोणता पितृदोष आहे. कोणाला खूप प्रखर पितृदोष असतो तर कोणाला खूप सौम्य पितृदोष असतो. आपली कुंडली काढल्यानंतर आपल्या कुंडलीमध्ये येत असतं ते सर्व. तर त्यामुळे चांगल्या गुरुजींना तुमची कुंडली नक्की दाखवा आणि या 15 दिवसांमध्ये तुमच्या पितृविषयी दानधर्म नक्की करा. आपले पितृ आपलं कधीच वाईट बघत नाही. आपल्याकडून ते चांगलंच बघत असतात आणि आपलं ते कधी वाईट करतही नाही. पितृपक्षामध्ये आपल्या पितरांना तृप्त करण्यासाठी जे काही उपाय, जे काही सेवा असेल त्या नक्की तुम्ही करा. त्याचं पालन करा. बघा, पितृ तुम्हाला भरभरून आशीर्वादच देणार. पितृदोषामुळे एकमेकाच्या मनामध्ये मतभेद होत असतात. काही कारण नसतं तरी पण त्यांच्या मनामध्ये मतभेद होत असतात. तर हे पण कुठं पितृदोषाचेच कारणं असतात. तर त्यामुळे तुम्ही एका छान अशा गुरुजींना तुमची कुंडली काढायला नक्की सांगा. जे गुरुजी काही ते तुमच्याकडून उपाय किंवा काही श्राद्ध करून घेतील तर ते करा तुम्ही. हे बघा, तुम्हाला देवाच्या सेवा करण्याआधी तुम्हाला पितरांची सेवा करणे हे अतिशय
महत्त्वाचे आहे, कारण देवांच्या आधीसुद्धा आपले पितृ असतात. त्यामुळे पितरांना कधी विसरायचं नाही. आता या 15 दिवसांमध्ये पितरांसाठी जास्तीत जास्त सेवा करा. जे काही उपाय आहे ते करा. आपल्याकडून रोज काही पितरांची सेवा होत नाही, पण या 15 दिवसामध्ये हा असा काळ आहे ज्यामध्ये आपण पितरांची जास्तीत जास्त सेवा करू शकतो. त्यांच्यासाठी आपण काहीतरी करू शकतो. रोज आपल्याने काही होत नाही, मग या 15 दिवसांमध्ये तर नक्कीच केलं पाहिजे. तुम्ही महाराजांची किंवा कोणत्याही देवाची सेवा करा, पण ती सेवा तेव्हाच मार्ग लागेल जेव्हा तुमचे पितृ तृप्त होतील. त्यामुळे आधी पितरांना स्मरण नक्की करा, मग तुम्ही केलेली सेवा नक्की मार्गी लागेल. कारण आपल्या देवांच्या अगोदरही आपले पितृ असतात आणि ते पितृ आपल्या पिढ्यानपिढ्या चालतच असतात. चॅनलवर पितृपक्षांमध्ये कोणत्या सेवा केल्या जातात, कोणते दानधर्म केले जातात पितरांविषयी, त्याविषयी व्हिडिओ नक्की येतील. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा, म्हणजेच तुम्हाला व्हिडिओ मिळतील. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ.